नमस्कार. आज आपण दूध आणि दुधाचे फायदे बघणार आहोत. रोज सकाळी 1 ग्लास दूध पिल्याने शरीर शक्तियुक्त होते, बुद्धी वाढून स्मरण सुधारते, शारीरिक व मानसिक थकवा जातो, स्नायू कार्यक्षम होतात व एकूणच आरोग्य सुधारून आयुष्यमान वाढते. अशक्त व्यक्ती, गर्भवती व बाळंतिणी स्त्रिया, लहान बालक, तरुण व वृद्ध लोकांसाठी दूध पिणे हे अत्यंत गुणकारी, आरोग्यदायी आहे. आहार आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुधापासून बनलेले दही, लोणी, तूप व ताक हे सर्वच पदार्थ आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त असून दुधाचे स्थान हे उच्च प्रतीचे आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध हे श्रेष्ठ आहे. गाईच्या दुधाच्या सेवनाने वात प्रकोप होत नाही. तसेच ते बुद्धिवर्धक, अग्निदीपक, रेचक गुणधर्माचे असल्याने मलावरोध न होता शौचास साफ होते. गाईचे दूध सात्विक गुणधर्माचे असते, तर म्हशीच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास जड असते व कफ प्रकोप करणारे असते. गाईचे दूध गरम करून त्यात खडीसाखर व चिमूटभर मिरेपूड घालून ते पिल्यास सर्दी दूर होते. ज्यांना वारंवार उचकी येत असेल त्यांनी गाईचे दूध गरम करून त्यात थोडी खडीसाखर व सुंठ घालून गरम असतानाच प्यावे. गाईच्या गरम दुधात तूप आणि खडीसाखर घालून ते सेवन केल्यास शरीराचा थकवा नाहीसा होऊन उत्साह निर्माण होतो. गरम दूध पिणे हे शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांसाठी अमृतासमान कार्य करते. गाईच्या दुधात सुंठ घालून त्याचा लेप करून कपाळावर कापसाबरोबर लावावा. असे केल्याने तीव्र डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. रात्री जागरण केल्याने जर डोळ्यांची आणि तळपायांची आग होत असेल तर गाईच्या दुधात कापूस भिजवून त्याच्या पट्ट्या डोळ्यांवर व तळपायांवर ठेवल्यास डोळे दुखण्याचे त्वरित थांबून डोळ्यांना आराम मिळतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी दुधावरील साय 10 मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून पुन्हा 10 मिनिटे तशीच ठेवावी व त्यानंतर हरभरा डाळीच्या पिठाने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढून चेहरा तेजस्वी बनतो. हा प्रयोग 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा केल्यास फेशियल करण्याची गरजच पडत नाही. अम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी दूध हे अमृतासमान आहे. दुधात अल्कली बनवणारे घटक जास्त प्रमाणात असल्याने पचन संस्थेतील अम्ल दूध सेवनाने कमी होते, कारण दूध पचण्यासाठी बरेच अम्ल खर्ची पडते. ज्यांना मानसिक ताणतणाव होऊन अतिचिंता, निद्रानाशाचा त्रास होत असेल अशांनी रात्री झोपताना पेलाभर दूध त्यात 2 बदामांची पेस्ट व मध घालून रोज रात्री प्यावे. हे पेय पौष्टिक असून त्वरित निद्रा आणणारे आहे. सर्दी, खोकला, घसा बसणे या विकारांवर पेलाभर उकळलेल्या दुधात चिमूटभर हळद, चिमूटभर विलायची, चिमूटभर काळी मिरीची पूड असं सलग 4 ते 5 दिवस रात्री झोपताना घेतल्यास सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. असे दूध घेतल्यानंतर काही तास पाणी पिऊ नये. अर्धी वाटी दुधात अर्धे लिंबू पिळून कापसाने हे मिश्रण चेहरा, मान, त्वचा यावर लावल्यास त्वचेवरील घाण निघून जाऊन त्वचा स्वच्छ व सुंदर होते. धन्यवाद.